जुने लोक सांगतात का इथं डाका वगैरे पडला कधी म्हणून? नाही नाही, नंतर आमच्या काळात पडलेला आहे. घरावर पडला का आपल्या? हो, ते अलीकडला काळ होतं पहिलं जुनं घर. ह्या बंदुकी 10-12 होत्या आपल्याकडे अगोदरच्या काळामध्ये. आणि परळी तालुक्यात जे टॉपचे 3 होते सावकार, जुने सावकार, राजाकारच्या बारेच्या अगोदरचा बरोबर आहे. ते स्वतंत्र व्हायच्या अगोदर. मला तुम्ही असं माणसाला एखादा सोन्याचा हांडा सापडल्यावर कसं वाटतंय तसं वाटायला ते तुमची बंदूक बघितल्यावर. कारण मला खूप इच्छा होती जुनी बंदूक बघायची. प्रश्न तर आम्हीच तुम्हाला देतो. आणि हे माहितीवाले इथं भेटले म्हणून आपलं महत्व म्हणायचं. त्यांनी उघडले घर तेच, कारण ते कामात आहेत सध्या. मला माहिती आहे की एक माणसं कुठं कुठं हे बांधकाम करायचं आम्हाला. हा, आता हे यमडपंथी मंदिर आहे. हा, हे आहे ते. अच्छा, इकडून मंदिर आहे का? अजून खाजा नाही तुम्हाला. थांबा, एक सगळे करता करू नका. त्या मंदिर बघायला आणलं मी मुद्दाम. हे जे हेमाडपंथी मंदिर आहेत, हा, हे म्हणजे रामराज्याच्या काळातले मंदिर आहेत असं आपण ऐकतो बरोबर पुराणात. बरोबर आहे. हे सगळं दगडी मोठमोठ्या शिळा आहे. तर पाहू शकता मित्रांनो, हे संपूर्ण शिळा जे आहेत ह्या एका एका शिळामध्ये बनवलेले मंदिर आहे. बांधकाम म्हणते त्याला. राक्षसी बांधकाम, राक्षसांना बांधलेलं बांधकाम अनादी काळापासून आहे. अनादी काळापासून. कोणी बांधले हे कोणाला माहितच नाही. अंदाजे 500 वर्षाच्या पेक्षा जास्त आहे. कोणत्या देवाचं मंदिर आहे? हे रामलिंगेश्वर. क्या बात आहे. बघा इकडे या मध्ये बघा, हे खांब वगैरे दाखवा. बाहेरून वाटत नाही हे मंदिर आहे गावात म्हणून असं. असं हे दाखवा, हे. इकडे बघा, हे इथून हे अखंड अखंड दगड आहे, एवढा. अखंड आहेत ते पूर्ण. खालच्या कडेपासून हे हे अखंड अखंड आहेत. दगड एवढा. हा पिलर आहे त्या काळातला. हा पिलर आहे ते सम्राट. हे राक्षसांना बांधलेलं मंदिर आहे. बरोबर आहे. माणसाचं नाही हे काही. माणसाला नाही बांधायचे, माणसाला नाही बांधायचे. हे बसायची ठिकाण त्यांची. हा, असं. माणसाला नाही बांधायचे. हा, इथं देव, हे देव घ्या, देव ते देव, ते त्यांचे देव. देव घ्या. हे हे काशीहून आणलेले ते. हा, तेच म्हणालो इथलं तर काशीच्या गंगेमधून आणलेले आहेत हे. बरोबर हे आहे. हे देव. असे. आणि हो का हे हे देव. रामलिंगेश्वराचं घ्या होतं, हे दे. ते आमचा परिवार आहे. हा. हो का? वाव, हो का? बघा साहेब. वाटायले भारी एकदम. अरे, कसलं संघर्ष म्हणजे असं हे नंतरच्या काळात बांधलंय. हा, पण कसलं भारी वाटायले ना. खेडेगावातलं वाटतंय का मंदिर असं? ओरिजिनल शिळाच आहे ह्याच्या आधी पलीकडे. दगडीच आतून आहे. सगळं- बाहेर जसं आहे तसंच आहे. टाईल्स नंतर बसविल्या. हा. हे पुन्हा बसलेलं हे. बरोबर. हे आमचा परिवार बघा पूर्ण. हे आमचे पूर्वज थोडं दिसणार नाही. आमचे पूर्वज आहेत हा. हे. हे पूर्ण म्हणजे आमची जवळपास आमचे पूर्वज आहेत हे. 7वी पिढी. आहे. मनमत स्वामी आपले. हा. अच्छा, हे वेगळे तर. ही आमची 6वी पिढी. हा 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 बरं का? हा, राईट.